Welcome student. So in this period we are going to study about the transcription unit, gene and about the processing of the hnRNA. So see here, first of all we will see what is gene. So here gene is nothing but it is the DNA sequence coding for mRNA or tRNA or rRNA, that is messenger RNA or transfer RNA or ribosomal RNA, and that sequence of the DNA is known as gene. See here, for example, here I have drawn a small sequence of DNA having 4 nucleotides. Suppose we see here there is adenine nucleotide, cytosine nucleotide, thymine nucleotide, adenine nucleotide. समजलं, याला म्हणायचं DNA सिक्वेन्स. तर DNAचा छोटासा सिक्वेन्स किंवा DNAचा छोटासा तुकडा की जो काय कोड करतो RNAला. मग तो मेसेंजर RNA असेल किंवा ट्रान्सफर RNA असेल किंवा रायबोझोमल RNA असेल, तर याला कोड करणारा DNAचा छोटासा तुकडा, त्यालाच काय म्हणायचं आपण जीन. मी थोडक्यात तुम्ही लक्षात ठेवा, जीन्स आर नथिंग बट दीज आर स्मॉल सिक्वेन्सेस ऑफ DNA coding the types of RNA. Okay student, now we will see what is the meaning of cistron. Cistron कशाला म्हणायचं? So cistron is also a segment of DNA but coding for polypeptide or protein. लक्षात ठेवा, RNA ला नाही, RNA ला कोड करणारा जीन असतो, तर प्रोटीनला कोड करणारा कोण आहे? सिस्ट्रोन आहे. आणि दोन्ही पण कशापासून बनलेले आहेत? सेगमेंट ऑफ DNA किंवा सिक्वेन्सेस ऑफ DNA. लक्षात आलं तुम्हाला? सो सिस्ट्रॉन्स दे कोड फॉर प्रोटीन and the genes code for the types of the RNA. Okay student, now the next one, a single structural gene in the transcription unit is called monocistronic. कालच्या तासात आपण बघितलं ट्रान्सक्रिप्शन युनिट आहे ना, ट्रान्सक्रिप्शन युनिटचे 3 भाग आपण बघितले. सुरुवातीला 5' एंडला प्रोमोटर असतो, 3' एंडला टर्मिनेटर असतो आणि मध्ये जो DNAचा पार्ट आहे त्याला आपण स्ट्रक्चरल जीन असं म्हटलेलं आहे. तर समजा एकच सिंगल म्हणजे एकच स्ट्रक्चरल जीन असेल प्रोमोटर आणि टर्मिनेटरच्या मध्ये एखाद्या ट्रान्सक्रिप्शन युनिटमध्ये, तर त्या युनिटला म्हणायचं मोनोसिस्ट्रॉनिक. मोनो म्हणजे एक, समजलं. व्हेअरॅज a long DNA segment having various structural genes. एकापेक्षा जास्त वेगवेगळ्या प्रकारचे जीन्स एखाद्या युनिटमध्ये असतील, एकापेक्षा जास्त, तर त्याला म्हणायचं पॉलिसिस्टॉनिक. इथं पॉली म्हणजे अनेक, समजलं तुम्हाला. तर अनेक स्ट्रक्चरल जीन्स असणारा पॉलिसिस्टॉनिक झाला आणि एकच स्ट्रक्चरल जीन असणारा मोनोसिस्टॉनिक झाला. आलं लक्षात तुम्हाला? नाउ नेक्स्ट वन, the structural genes in the eukaryotes they have non-coding sequences. आता नॉन कोडिंग म्हणजे ज्याचं कोडिंग होऊ शकत नाही. आपण बघितलं ना, DNA ची माहिती घेऊन RNA तयार होतो. आता DNA वर असे काही सिक्वेन्सेस असतात की त्याचं कोडिंग होऊ शकत नाही, त्याच्यापासून mRNA तयार होऊ शकत नाही. तर असे नॉन कोडिंग सिक्वेन्सेस जर असतील तर त्यालाच म्हणायचं इंट्रॉन्स. समजलं तुम्हाला? सो द स्ट्रक्चरल जीन्स इन यूकॅरियोट्स, in eukaryotes they have such type of non coding sequences called as introns. बघा, लास्ट पिरियडमध्ये तुम्हाला मी सांगितलं होतं की प्रोकॅरियोटिक सेलमध्ये इंट्रॉन्स नसतात. आठवतं तुम्हाला? तर प्रोकॅरियोटिक सेलमध्ये जो RNA तयार होतो तो डायरेक्ट फंक्शनल असतो, परंतु यूकॅरियोटिक सेलमध्ये ट्रान्सक्रिप्शनच्या शेवटच्या स्टेपनंतर म्हणजे टर्मिनेशन नंतर जो mRNA तयार होतो की नाही, त्याच्यामध्ये इंट्रॉन्स असतात. तर इंट्रॉन्स असल्यामुळे तो नॉन फंक्शनल असतो, प्रिकर्सर असतो. त्याला फंक्शनल करण्यासाठी आपल्याला प्रोसेसिंगची गरज असते. म्हणजे प्रोसेसिंगमध्ये हे इंट्रॉन्स काढून टाकले जातात. समजलं तुम्हाला? तर दिस इज द डिफरन्स बिटवीन द प्रोकॅरियोटिक सेल अँड यूकॅरियोटिक सेल. नाउ सी हिअर द कोडिंग सिक्वेन्सेस. आता कोडिंग म्हणजे काय की DNAच्या ज्या सिक्वेन्सपासून कोडिंग होतं आणि RNA तयार होतो त्याला म्हणायचं कोडिंग सिक्वेन्सेस. So these coding sequences they express
एक्सप्रेस देमसेल. आता कशाच्या स्वरूपामध्ये एक्सप्रेस होतात ते mRNAच्या स्वरूपामध्ये. म्हणून कोडिंग सिक्वेन्सेस आर ऑल्सो कॉल्ड ॲज एक्सप्रेस सिक्वेन्सेस. दे कॅन एक्सप्रेस देमसेल्स. म्हणून त्याला कोडिंग सिक्वेन्सेस किंवा एक्सप्रेस सिक्वेन्सेस असं म्हटलेलं आहे. आणि दे आर ऑल्सो कॉल्ड ॲज एक्झॉन्स. लक्षात आलं तुम्हाला? त्या ठिकाणी एक्झॉन्स हे कोडिंग सिक्वेन्सेस आहेत, तर इंट्रॉन्स हे नॉन कोडिंग सिक्वेन्सेस आहे. लक्षात? तर एक्झॉन्सचा ई लक्षात ठेवा, जो एक्सप्रेस होतो ई एक्स, जो एक्सप्रेस होतो, इथं पण एक्सप्रेस शब्द आहे, ते तुम्ही लक्षात ठेवायला सोपं जाईल. एक्झॉन्स दे आर एक्सप्रेस सिक्वेन्सेस, म्हणजे दे आर कोडिंग सिक्वेन्सेस. सो ओनली एक्झॉन्स ॲपियर इन द प्रोसेस्ड mRNA इन द युकॅरियोट्स. तर युकॅरियोट्समध्ये प्रोसेसिंग करण्याची गरज असते, त्यावेळेस फक्त आपल्याला एक्झॉन्स जे आहे त्या ठिकाणी ॲपियर होत असतात. सो वी विल सी हाऊ द प्रोसेसिंग ऑफ दिस हेटेरोजिनस न्यूक्लियर RNA टेक्स प्लेस. HNRNAचं लॉंग फॉर्म इथं लिहिलेलं आहे, हेटेरोजिनस न्यूक्लियर RNA. आता हा RNA कोणता, की जो RNA आपण काल बघितलेल्या ट्रान्सक्रिप्शन प्रोसेसच्या शेवटी तयार झालेला आहे. आता इथे ना आधी HNच लिहिले, इथे यम लिहिलं नाही आहे, कारण मी आता सांगितलं हा mRNAचा कच्चा माल तयार झाला तशी. हा नॉन फंक्शनल आहे, याला आपल्याला फंक्शनल करायचा आहे, मग त्याला आपण mRNA म्हणणार. आधी काय म्हणायचं त्याला, HNRNA. आता या HNRNAवर प्रोसेसिंग झाल्यावर फंक्शनल mRNA तयार होईल. तो कसा तयार होतो ते आपल्याला आता या ठिकाणी बघायचं आहे. सो इन युकॅरियोट्स द मेसेंजर RNA ट्रान्सक्राइब फ्रॉम द DNA आर कॉल्ड प्रायमरी ट्रान्सक्रिप्ट्स. आता हा जो कच्चा mRNA तयार झाला की नाही, प्रिकर्सर HNRNA, त्यालाच म्हणायचं प्रायमरी, म्हणजे हा प्राथमिक आहे, प्राथमिक अवस्थेतील आहे, नॉन फंक्शनल आहे, त्याला म्हणायचं प्रायमरी ट्रान्सक्रिप्ट, बिकॉज इट इज नॉन फंक्शनल. Now such transcripts which are non-functional they undergo changes. त्यांच्यामध्ये काही बदल घडतात आणि त्या बदलालाच आपण म्हणतो प्रोसेसिंग. त्यांच्यावर प्रक्रिया करण्याची गरज असते. नॉन फंक्शनलवर प्रक्रिया करायची आणि मग त्याला कार्यशील बनवायचं, म्हणजे फंक्शनल बनवायचं. सो इन दिस वे सच ट्रान्सक्रिप्ट्स दे अंडरगो द चेंजेस कॉल्ड ॲज प्रोसेसिंग ऑर मॅच्युरेशन. त्याला मॅच्युरेशन असं सुद्धा म्हटलेलं आहे, कारण हा जो नॉन फंक्शनल आहे ना HNRNA, हा इमॅच्युअर आहे. त्याला काय करायचं, मॅच्युअर करायचं. मॅच्युअर करायचं म्हणून त्या प्रोसेसला काय म्हटलेलं आहे, मॅच्युरेशन. सो प्रोसेसिंग इज ऑल्सो कॉल्ड ॲज मॅच्युरेशन बिफोर बिकमिंग द फंक्शनल. नंतरच तो त्या ठिकाणी फंक्शनल होईल. सो प्रायमरी ट्रान्सक्रिप्ट इट इज नॉन फंक्शनल. इट कंटेन्स बोथ एक्झॉन्स अँड इंट्रॉन्स. आता नॉन फंक्शनल का आहे, तर त्याच्यामध्ये एक्झॉन्स पण आहेत. आता आपण बघितलं एक्झॉन्स म्हणजे एक्सप्रेस सिक्वेन्सेस, ते एक्सप्रेस होतात, परंतु इंट्रॉन्स म्हणजे they do not express. Okay, so these introns which are also called as non-coding sequences. Now during this processing only introns are removed. आता इंट्रॉन्स काय आहेत, इंट्रॉन्सनी स्वतःला एक्सप्रेसच केलेलं नाही आहे, म्हणून त्यांना काढून टाकणं गरजेचं असतं. तर when the introns are removed that process is called as splicing. लक्षात घ्या, what is splicing? Removal of the introns from the HNRNA during the process of during the processing of HNRNA actually is known as splicing. Okay, now the exons are joined in a definite sequence. इंट्रॉन्स काढून टाकले, खाली काय राहिले, फक्त एक्झॉन्स. राहिलेले एक्झॉन्स आहे एकमेकांशी जोडले जातात, विशिष्ट अशा क्रमाने जोडले जातात. आता त्यांना जोडण्यासाठी कशाचा वापर केला जातो, सो दे आर जॉईंड बाय DNA लायगेज एन्झाईम. आता बघा हा एन्झाईम आहे, कालच्या तासात मी तुम्हाला सांगितलं लायगेज एन्झाईम हा नेहमी लिंक करण्याचं काम करतो. दोन मॉलिक्युल्सला एकमेकांशी जोडण्याचं काम जो करतो तो कोण आहे, DNA लायगेज एन्झाईम्स. Okay student, so here also like that of the in the process of replication of DNA, I have told you that the DNA ligase enzyme it is used to link the Okazaki fragments. Do you remember that? So like this here also DNA ligase enzyme is used to join the exons. Now HNRNA undergo process of capping and tailing. See here students, during the processing of HNRNA you have to write in the exam
about splicing, capping and tailing. So these are three are the important part of the processing. So now we'll see what is capping and what is tailing. So see here, in capping the methylated guanosine triphosphate, okay, MG आणि 3 फॉस्फेट ग्रुप दाखवलेले आहे. M फॉर मिथायलेटेड, G फॉर गॉनोसिन, ट्रायफॉस्फेट, PPP ट्रायफॉस्फेट, MGPPP हा आहे मिथायलेटेड गॉनोसिन ट्रायफॉस्फेट. इट इज ॲडेड टू 5' एंड ऑफ द HNRNA, म्हणजे जो RNA तयार झाला ना ट्रान्सक्रिप्शनमध्ये त्याचा जो 5' एंड आहे की नाही, त्या 5' एंडला हा जोडला जातो. याला MGTP पण म्हणू शकतो आपण. कसं M म्हणजे मिथायलेटेड, GTP आता तुमच्या पुस्तकामध्ये खरं असं दिलेलं आहे, जुन्या सिलेबसच्या पुस्तकात GTP पण लिहिलेलं होतं, मिथायलेटेड गॉनोसिन ट्रायफॉस्फेट. ट्रायफॉस्फेट म्हणजे 3 फॉस्फेट ग्रुप आहेत नाही ते. तर हा कोणत्या टोकाला जोडला जातो, 5' एंडला. या प्रोसेसला म्हणायचं कॅपिंग. जसं कॅप लावणे त्याला. याची कशाची कॅप लावली गेली, MGTPची. नाव टेलिंग काय आहे मग आता, टेलिंग इन टेलिंग पॉलीॲडिनायलेशन टेक्स प्लेस ॲट 3' एंड. पाहता 5' एंडला MGTP जोडला, राहिला कोणता एंड, 3' एंड. 3' एंडला काय जोडलं जातं बघा इथे ना, हे पॉलीआयडिनायलेशन शब्द आहे ना, पॉलीॲडिनाइल रेसिड्यू जोडला जातो 3' एंडला, त्याला म्हटलेले टेलिंग. समजा तुम्हाला. सो इट इज अ फुल्ली प्रोसेस्ड नाऊ HNRNA. नाऊ दिस इज कॉल्ड ॲज mRNA. आता याला हा जो कच्चा RNA होता ना HNRNA, त्याला आता पक्का बनवलेला आहे. हा प्रिकसर होता, हा नॉन फंक्शनल होता, आता हा काय झाला, फंक्शनल झाला. सो दिस प्रोसेसिंग it is required for eukaryotic cell only and not for the prokaryotic cell. कारण प्रोकॅरियोटिक सेलमध्ये डायरेक्टली फंक्शनल्स mRNA तयार होत असतो. ओके स्टुडंट, सो आय विल शो यू द फिगर 4.12 फ्रॉम द टेक्स्ट बुक अँड पेज नंबर 79. ओके, सी हियर स्टुडंट. This is the diagram showing the transcription and the processing of HNRNA to the messenger RNA in the eukaryotes. See here students, this diagram. Okay, here. This is a double stranded RNA. Now see here, this process हा 3' एंड आहे. 3' एंड म्हटलं की लक्षात ठेवायचं हा कोणता आहे, DNAचा स्ट्रँड. हा अँटीसेन्स स्ट्रँड आहे की ज्याच्यावरून हा RNA तयार झालेला आहे, HNRNA म्हणायचं त्याला. हा आहे. आता या ठिकाणी बघा हा काय जोडला गेलेला आहे, RNA पॉलिमरेज. ही ॲक्च्युली आकृती मागच्या तासात आपण बघितलेली. तर हा RNA पॉलिमरेज इथे अटॅच होता आधी 5' एंडला. 5' एंडला प्रमोटर एंडला आहे ना. मग हा हळूहळू पुढे सरकत असं इकडे आलेला आहे आणि एवढ्या लांबीचा आत्तापर्यंत काय तयार केला त्यांनी, RNA तयार केलेला आहे. आता बघा पहिली प्रोसेस या ठिकाणी बघा, कॅपिंग त्यांनी दाखवली, कॅप लावलेली. आता मी तुम्हाला सांगितलं की नाही 5' एंडला, आता हा 5' एंड झाला की नाही RNAचा, हा 5' एंड म्हणजे हा पुढचा कोणता एंड झाला, 3' एंड. आता जेव्हा हा RNA इथे टर्मिनेटर एंडला जातो तेव्हा हा जो RNA तयार झाला याला तो सुट्टा करून टाकतो. त्याला आपण काल लिहिलं होतं की इट फॉल्स ऑफ. सो RNA पॉलिमरेज इज सेपरेटेड अँड दिस RNA इज ऑल्सो सेपरेटेड. आता समजा हा RNA तयार झालेला आहे, हा याला आपण HNRNA म्हणणार आहे. तर याचा हा 5' एंड आहे. 5' एंडला मिथायलेटेड गॉनोसिन ट्रायफॉस्फेट जोडला, या प्रोसेसला म्हटलेले कॅपिंग. ओके, आता हा 3' एंड आहे. 3' एंडला काय होतं, पॉलीॲडिनायलेशन होतं. आता बघा हा जो ग्रीन कलरचा दाखवलेला आहे हा आहे पॉलीॲडिनाइल रेसिड्यू, पॉली A असं लिहिलेलं आहे त्यांनी. हा इथे जोडला गेला, याला म्हटलेलं आहे त्यांनी टेलिंग. तर ही टेलिंग आहे. टेल जोडली नाही, ही टेल जोडली 3' एंडला आणि याला टेलिंग म्हटलेलं आहे. सो हिअर दिस इज टेलिंग, दिस इज कॅपिंग. व्हॉट अबाउट स्प्लायसिंग. आता आपण स्प्लायसिंग बघू. दॅट इज अ रिमूव्हल ऑफ इंट्रॉन्स. बघा ह्या आकृतीमध्ये नीट बघा. येलो कलरचे जे भाग आहेत ना, हा येलो कलरचा अल्टरनेटिव्ह बघा. तर येलो कलरचे एक्झॉन्स आहेत. तर एक्झॉन्स दे ॲपियर इन द RNA, हे दिसतात. एक्झॉन्स ॲपियर, परंतु जिथे इंट्रॉन्स आहे हे ऑरेंज कलरचे पार्ट्स आहे. 1 2 3 4 हे जे दाखवलेत की नाही, हे इंट्रॉन्स आहे. तुम्हाला माहिती आहे इंट्रॉन्स दे आर नॉन कोडिंग सिक्वेन्सेस आहे ना. इंट्रॉन्स आर नॉन कोडिंग सिक्वेन्सेस
एक्झॉन्स these are एक्सप्रेस सिक्वेन्सेस. तर एक्झॉन्स दिसतात, दे ॲपियर म्हणून त्याला एक्सप्रेस म्हटलेलं आहे. परंतु हे इंट्रॉन्स दिसत नाही, म्हणजे मध्ये मध्ये गॅप आहे. दे आर नॉन कोडिंग. इथं कोडिंग झालेलंच नाही आहे, कोडिंग झालेलं नाही म्हणून हे गॅप आहे. मग कोडिंग झालेलंच नाही तर याला काढून टाकायचं हे इंट्रॉन्सला. ठीक आहे. आता बघा हे ऑरेंज कलरचे इंट्रॉन्स दिसतात तुम्हाला ना, खालच्या आकृतीत दिसतात का, ते सगळे काढून टाकले. म्हणजे रिमूव्हल ऑफ द इंट्रॉन्स इज कॉल्ड ॲज स्प्लायसिंग. इथे फक्त येलो कलरचे कोण राहिलेत, एक्झॉन. हां, ते एक्झॉन जोडले गेले. आता आपण बघितलं हे एक्झॉन DNA लायगेज एन्झाईमच्या साहाय्याने जोडले गेलेले आहेत है ना. आणि हे इंट्रॉन्स काढल्यानंतर राहिलेले एक्झॉन्सपासून हा जो आता RNA तयार झालेला आहे, हा RNA याच्यामध्ये स्प्लायसिंग पण झालेलं आहे, पॉलीॲडिनायलेशन म्हणजे टेलिंग पण झालेलं आहे आणि कॅपिंग पण झालेलं आहे. आणि आता पहा अशा प्रकारे तयार झालेला आहे. याच्यात फक्त येलो कलरचे एक्झॉन्स आहेत. ते हा MGTP 5' एंडला आहे आणि पॉलीॲडेनाईन 3' एंडला आहे. आता हा फंक्शनल mRNA तयार झाला, याला म्हटलेलं आहे मेसेंजर RNA. Okay student, so here we complete the process of transcription and the processing of heterogeneous nuclear RNA into the messenger RNA in the eukaryotic cell completely. Okay students.